अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलंय। तहव्वूर राणा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। तहव्वूर राणाला घेऊन विमान आता दिल्लीत पोहोचलेलं आहे। तर पालम विमानतळावर बुलेट प्रूफ वाहनं आणि बंदोबस्त तैनात आहे। सुरक्षेच्या दृष्टीने जॅमर आणि बुलेट प्रूफ वाहनं तैनात करण्यात आलेली आहेत। एनआयएच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। एनआयएच्या पथकाकडून अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणले। हम जिस होटल में खड़े हैं यहीं पर आतंकवादियों ने हमला किया था। ये होटल पे लोगों की जान गई थी, लेकिन कांग्रेस की सरकार ने कुछ किया नहीं, बल्कि जो पकड़ा गया था कसम उसको भी बिरयानी खिलाते थे। ये मोदी जी का दृढ़ संकल्प था कि जिन लोगों ने हमारी देश पर आंख उठाई उनको सख्त से सख्त सजा मिले। और आज हर भारतवासी को गर्व है मोदी जी पर कि ऐसे लोग जिन्होंने हमारे देश के ऊपर हिंसक आक्रामक हमला किया था, उनको हम भारत के धरती पर भारत के कानून के अंतर्गत सजा दिलाएंगे। एज ए एनालिस्ट कि अब इनका जो बेस बना हुआ है, स्लीपर सेल्स बने हुए हैं, फाइनेंसिंग आ रही है, बॉम्बे का अंडरवर्ल्ड से तो फाइनेंसिंग हो रही है, सारा गेम तो हिंदुस्तान में हो रहा है। वहां पे अब खुलासे शुरू होंगे, बड़े बड़े लोग पकड़े जाएंगे। ये आप ये मत सोचिए साधारण कोई स्ट्रीट वेंडर्स पकड़े जाएंगे, जो एक्चुअल मायने रखते हैं वो लोग पकड़े जाएंगे। बिजनेस हाउसेज हैं वो इन चीजों को अंजाम दे रहे थे। तो ये सारा का सारा खुलासा शुरू होगा, बशर्ते हम सीरियस हैं। ये एक मास्टरमाइंड था, अमेरिका में था और उनकी जेल में था, तो ये बहुत ज़रूरी था इसको वापस हिंदुस्तान लाना। और अभी ये भारत में वापस आ गया है। और मैं समझता हूँ एक तरफ से जो भी लोग उस डास्टर्डली अटैक में मरे थे 26/11 को, मुझे लगता है एक तरफ से ये क्लोजर हो जाएगा, उनको कुछ दिल में सुकून मिलेगा, कुछ शांति मिलेगी। अल्टीमेटली जस्टिस मिल गई है। हमारे लिए ये खबर एक उपलब्धि है और अच्छी खबर है कि एक घिनौना आतंकवादी जो विश्व के किसी भी हिस्से में छुपा हुआ था, उसे आज हमारे सुपुर्द किया गया ताकि हम उसके साथ इंसाफ करें। मुझे आशा है कि इस मामले में चूंकि पीड़ित में से कुछ लोग हैं अभी, वो अगर एक या दो भी आकर गवाही अच्छी तरह से दे देंगे तो मुझे लगता है कि सरकार को इस मामले में कामयाबी होगी और एक सबक आमोज सजा ऐसे आतंकवादी को दी जाए कि जिसने इतना बड़ा गुनाह किया है और उसमें उसकी शमूलियत है। तो मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात आज आणलेला आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं राणाची प्रत्यार्पण रद्द करण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याला भारतात आज आणलं गेलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। दिल्लीत तहव्वूर राणा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर दिल्लीतील पालम विमानतळाबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच बुलेट प्रूफ वाहनं देखील तैनात करण्यात आलेली आहेत। खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावलं सरकारच्या वतीने उचलण्यात येत आहेत। खरं तर त्याच्या अटकेची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि त्यानंतर या प्रक्रियेकडे आणि खरं तर या घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तहव्वूर राणा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड याला अखेर भारतात आणण्यात आलेला आहे, अमेरिकेतून भारतात आणलं। खरं तर ही थेट दृश्य आपण दिल्लीतील पालम विमानतळाबाहेरची बघतो। या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या तहव्वूर राणाला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेला आहे। तो आता भारतात दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर खरं तर त्याच्या अटकेची प्रक्रिया आता एनआयएच्या पथकाकडून सुरू झाली आहे। तर तहव्वूर राणाला भारतात आणलेला आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, खरं तर मुख्य आरोपी 26/11 या घटनेचा
आणि त्याच्यानंतर गेले अनेक दिवस भारताच्या वतीने प्रयत्न सुरू होते की त्याला भारतात आणण्यात यावं. एक याचिका त्यानं खरं तर दाखल केली होती, मात्र ती याचिका अमेरिकेच्या कोर्टानं फेटाळली आणि आज अखेर तहव्वूर राणाला NIAचं पथक घेऊन भारतात दाखल झालेलं आहे. काय सांगाल याबद्दल? ही जी आपली उपलब्धी आहे भारत सरकारची, ही अतिशय महत्वाची अशी समजायला पाहिजे. कारण यामुळे हा जो मास्टर माइंड होता याला पकडण्यामध्ये शेवटी आपल्याला इतक्या वर्षानंतर यश मिळालेलं आहे. आणि याचे जे परिणाम आहेत त्याच्या अटकेचे आणि त्याच्या पुढच्या खटल्याचे, हे 3 स्तरावरती होण्याची शक्यता आहे. एक तर जागतिक स्तरावरती त्यांनी जी गडबड केलेली आहे हा सगळा पुरावा आपण युनायटेड नेशन्सच्या समोर दाखल करावा. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणून एक त्यांची संस्था असते, त्यांना ते दाखवावं. त्याच्याशिवाय युनायटेड नेशन्सचं दहशतवादाविरुद्ध पथक असतं, त्यांना हे दाखवावं. आणि हे सगळं जगाच्या समोर मांडताना आपली भूमिका असावी की पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम हे डिक्लेअर करायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळं जग पाकिस्तानवरती बहिष्कार घालेल. कारण कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्याचं मूळ हे पाकिस्तानमध्ये असतं. तर हे झालं आंतरराष्ट्रीय लेवलला जे आपण करायलाच पाहिजे. कारण पाकिस्तानचा नागरिक पळून गेला कॅनडामध्ये, तिथे राहिला, तिथून तो अमेरिकेत गेला आणि आपण आपल्या देशाची ताकद दाखवून दिली की अमेरिकेच्या कोर्टातनं आपण त्याला इकडे घेऊन आलो, तर त्याचा आता पुरेपूर वापर आपण जागतिक लेवलला करायलाच पाहिजे. दुसरा जो परिणाम होईल तो होईल पाकिस्तानच्या लेवलला. पाकिस्तान दहशतवाद भारतामध्ये करतो हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आता बोलतो आहे याच वेळेला 2 एन्काउंटर सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये. एक उधमपूर पाशी सुरू आहे आणि एक कठवा पाशी सुरू आहे. आता याच्यामुळे पाकिस्तान आता हा डिफेन्सिव्ह याच्यावरती गेलेला आहे की काय झालेलं आहे आणि त्याला हे कळत नाहीये की आता आपलं स्वतःचं रक्षण कसं करायचं. म्हणून पाकिस्तान आता म्हणतोय की हा तर आमचा नागरिकच नाहीये, तुम्ही आम्हाला काय विचारतात वगैरे. परंतु याच्यामुळे पाकिस्तान वरती आता दबाव वाढेल आणि उघडपणे तो दहशतवादाला सपोर्ट देऊ शकणार नाही. तिसरं, तिथे जे पाकिस्तानमध्ये जे वेगवेगळे दहशतवादी गट असतात जे खास तर भारताच्या विरोधात काम करतात, 3 मोठे गट आहेत. एक आहे लष्कर-ए-तोयबा, ज्यांनी 26/11चा हल्ला केला होता आणि त्याचा मुख्य जो आहे तो हाफिज सईद आहे. आणि त्यांच्यावरती आता मोठा परिणाम होणार आहे. आपण कुठलंही दुष्कृत्य केलं आणि त्याच्यानंतर आपण सुटू असं नाही, आपण नक्कीच पकडले जाऊ, आपण नक्कीच मारले जाऊ. पाकिस्तानमधून पळून जाऊन आपण कॅनडात गेला, अमेरिकेत गेला, युरोपमध्ये गेला, तरी पण भारतामध्ये ही ताकद आहे तुम्हाला परत आणून तुमच्यावरती खटला चालवायची. तर त्याच्यामुळे ती एक भीती निर्माण होईल या दहशतवादी गटांच्या मध्ये, तिन्ही जे मोठे गट आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांना जे नवीन रिक्रुट्स मिळतात दहशतवादाकरता, ती संख्या नक्कीच कमी होईल आणि पाकिस्तानवरती बाकी देशांचा सुद्धा दबाव हा नक्कीच असेल. आणि तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे भारताच्या लेवलवरती मला वाटतं इथे सर्वात महत्वाचं असं आहे की तो भारतामध्ये जवळजवळ 25-30 वेळा आला होता, डेव्हिड हेडलेशी बोलला होता. तर त्याला भारतामध्ये असताना अनेकांनी मदत केली. कोणी त्याला पैशाची मदत केली, कोणी त्याला ट्रान्सपोर्ट दिला, कोणी त्याला राहण्याकरता जागा दिली, कोणी त्याला इंटेलिजन्स म्हणजे इन्फॉर्मेशन दिली की कुठलं ठिकाण कुठे आहे. कारण तो परदेशातनं जो माणूस येतो त्याला नेमकं कुठे जायचं हे माहिती नसतं. तर ज्या ज्या लोकांनी भारतामधून त्याला मदत केली त्यांना आपण पकडलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्यांच्याविरुद्ध सुद्धा खटला चालवला पाहिजे आपल्या देशाच्या कायद्याच्या खालती. आणि त्याला बाहेरनं सुद्धा मदत पुष्कळ होत होती. तर म्हणजे बाहेरचे त्याचे मदत करणारे साथीदार आणि आतले भारतातले मदत करणारे साथीदार यांना सुद्धा आपण त्याला पकडलंच पाहिजे. आणि माझा अजून एक मुद्दा असा असेल की हा जो खटला आहे अतिशय क्लिअर कट अशी केस आहे. याला आता कसब सारखं आपण 5 वर्ष सुरू ठेवू नये. कारण असं की त्याला म्हणजे कमीत कमी वेळामध्ये म्हणजे समजा 1 महिन्याच्या आत जी त्याला शिक्षा द्यायची ती दिली जावी. पब्लिक प्रॉसिक्युटरना सांगायला पाहिजे, ज्युडिशरीला हे सांगायला पाहिजे की याला एक म्हणजे एक मॉडेल असं तुम्ही सुरू करा ज्याच्यामुळे लवकरात लवकर याला शिक्षा होईल. आणि 5 वर्ष त्याला तुम्ही भारताचा म्हणजे त्याला काय म्हणायचं गेस्ट म्हणून ठेवू नका, त्याला कसबसारखी बिर्याणी देऊ नका, त्याच्यावरती शेकडो कोटी रुपये खर्च करू नका. कारण तो भारतीय जे करदाते आहेत त्यांचा म्हणजे त्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. तर कमीत कमी वेळामध्ये याला शिक्षा देऊन हा खटला संपवा, ज्याच्यामुळे नक्कीच न्याय मिळेल त्या लोकांना जे बळी पडले होते 26/11च्या या हल्ल्यामध्ये. निश्चित
हेमंत सर, एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, प्रत्येक भारतीयाच्या मनात हीच इच्छा आहे. मात्र योगायोग असा आहे की तहव्वूर रणाच्या चौकशीची जी जबाबदारी आहे ती एका मराठी अधिकाऱ्याला देण्यात आलेली आहे. सदानंद दाते त्यांचं नाव आहे, ज्यांनी 26/11 हा हल्ला अतिशय जवळून पाहिलेला आहे. त्या संदर्भात जर आपण आपल्या प्रेक्षकांना काही सांगू शकलो तर. माझ्या माहितीप्रमाणे सदानंद दाते हे सध्या NIA चे प्रमुख आहेत आणि आपल्याला आठवत असेल की हे महाराष्ट्र कॅडरचेच IPS ऑफिसर आहेत आणि अतिशय हुशार आणि अतिशय कर्तबगार अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आणि आपल्याला आठवत असेल की 26/11च्या हल्ल्यामध्ये ज्या पोलिसांमधल्या काही लोकांनी ज्यांनी शूरता दाखवली होती त्याच्यामध्ये सदानंद दाते हे एक होते. आणि तुम्हाला जर आठवत असेल आणि जर मला आठवत असेल तर मादम कामा जे हॉस्पिटल आहे तिथे जो दहशतवादी जे तिथे आत आले होते तर तिथे सदानंद दाते स्वतः जखमी झाले होते आणि स्वतः ते याच्यामध्ये ते लढत होते. तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी स्वतः 26/11मध्ये ते हल्ल्यामध्ये ते होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि आता ते सर्वात उच्च पदाला पोहोचलेले आहेत, जे म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर मला खात्री आहे की ते लवकरात लवकर हा चौकशी पूर्ण करतील आणि या खटल्यामध्ये त्याला जी जास्तीत जास्त शिक्षा असेल ती दिली जाईल. मला वाटतं सदानंद दाते यांची जी नेमणूक आहे ती अतिशय योग्य मानता येईल, कारण ते कर्तबगार तर आहेतच, त्याच्याशिवाय ते 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सामील होते. निश्चित. हेमंत सर, खरं तर NIAच्या पथकाकडून आता सध्या तहव्वूर रणाच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण प्रक्रिया किती टप्प्यात होणार आणि किती वेळ लागेल या प्रक्रियेला, आणि त्याच्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे ती केव्हा सुरू होणार? मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करीन की त्याचं मेडिकल पहिले केलं जाईल. त्याच्यानंतर त्याला म्हणजे आपला भारतीय जो कायदा आहे त्याच्या कलमाखाली त्याला कोर्टामध्ये दाखल केलं जाईल आणि कोर्टाला सांगितलं जाईल की आम्ही या कलमाखाली त्याच्या विरुद्ध खटला चालू इच्छितो आणि त्याच्यानंतर मग त्याची कस्टडी घेतली जाईल इन्व्हेस्टिगेशन करता, काही काळ NIA कडे, काही काळ पोलिसांकडे. आणि त्या वेगवेगळ्या ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये NIA मुख्य आहे, परंतु त्याच्याशिवाय महाराष्ट्र पोलीस सुद्धा त्यांचं यामध्ये मोठं काम आहे, कारण हे सगळं घडलं होतं महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये. तर त्यांना सुद्धा त्याच्याशी बोलण्याची इच्छा असेल तर म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीज, महाराष्ट्र पोलीस असो की NIA असो की इंटेलिजन्स ब्युरो असो की रॉ असो, प्रत्येक त्याच्यातले स्पेशलाइज लोक असतात, त्या सगळ्यांच्या थ्रू ही चौकशी केली जावी, ज्याच्यामुळे या प्रश्नाचे या सगळ्या प्रकरणाचे जेवढे वेगवेगळे अंक आहेत, वेगवेगळे जे फॅसेट्स आहेत ते पुढे येतील आणि ती केस अतिशय चांगली बनवली जाईल. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळामध्ये 7-8 दिवस म्हणा किंवा जे काय वेळ असेल त्याच्यामध्ये हा खटला सुरू होईल आणि मग त्याच्यानंतर हा खटला पुढे पूर्णत्वाला हा पाठवला जाईल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जो खटला चालवला जाईल त्याची वेळ कमीत कमी असावी, कारण मागच्या वेळेला आपण 5 वर्ष बर्बाद केले की ते बरोबर नव्हतं. हे तो खटला आपल्याला महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात नक्की संपवता आला असता. निश्चित. धन्यवाद हेमंत सर. खरं तर तुम्ही अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि प्रेक्षकांना ते अतिशय सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत कळलेलं आहे की संपूर्ण प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे. तर आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर होते, ज्यांनी आपल्याला सविस्तर तहव्वूर राणाला खरं तर आज भारतात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असेल ते समजवण्यास मदत केलेली आहे. 26/11च्या आरोपींना फाशीच द्या अशी मागणी खरं तर अनेक वर्षांपासून होत आहे, कारण संपूर्ण भारतीयांच्या मनात एक वेगळा संताप आहे. दहशतवादी तहव्वूर राणा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, ज्याला आज खरं तर भारतात दाखल करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.